कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमचं लग्न कसं झालं? यांचं फार पोखरत होतं। कारण माझं माहेर अच्छा हो, कारण मगाशी तुमच्याबद्दल विचारताना मी सांगू ती मागेच होती ना त्यांच्या। हो, कारण तिच्याबरोबर मी कायम असायचे, त्यामुळे आमची एक मैत्रीण आहे, सगळ्यांची कॉमन मैत्रीण, ती आज इथे नाहीये, ती औरंगाबादला असते, प्राची काळे म्हणून, आणि आम्ही एकाच एरियात राहायचो तिघी जणी। तर तिच्याकडे अभ्यासाला जायचो आम्ही 9वी 10वीत असताना, आणि आशू आणि मी सायकलवर जातो तिच्याकडे, आणि हिचा नवरा प्रशांत आमच्या अगदी कुठल्या तरी गल्लीतनं उभा असायचा हिला बघत पुढे, आणि ही सारखी ओरडायची हाका सारखा येतोय मागे मागे वगैरे त्यावेळेस। आणि त्याच्यानंतर मग हिचं जेव्हा लग्न ठरलं, जेव्हा म्हणजे तिचं अफेअर कळलं, त्यावेळेस मला माहिती नव्हतं, प्राचीने मला सांगितलं अगं आशू हो म्हणाले त्याला, आता 2 वर्ष मी त्याच्याशी बोलत नव्हते। तुम्ही यांच्याशी त्यांनी हो म्हटलं म्हणून नाही, तिने मला सांगितलं नाही, आणि आधी ही याला अशी म्हणायची की हा काय सारखा येतोय मागे मागे वगैरे, आणि तेव्हा तशी वेळ घालत होती, आणि आता हो कशी काय म्हटली म्हणून 2 वर्ष बोलत नव्हते मी तिच्याशी। काय अबोला धरण्याचं काय कारण असं? लग्न त्यांचं झालं, अबोला ह्यांचा, तुम्ही का अबोला धरला एवढा? मी तिला पहिलं नाही सांगितलं, कारण आम्ही कुठलीही गोष्ट पहिले एकमेकांची शेअर करायचो, आम्ही दोघे खूप जवळ राहत होतो, म्हणजे ती बेस्ट फ्रेंड आहे, या सगळ्यात आहेच, पण ती खूप बेस्ट फ्रेंड आहे, मी सगळं तिच्याशी शेअर करते। आता तुम्ही कुठे राहता म्हणा? मी चिंचवडला राहते आता। चिंचवडला, आणि तुम्ही पर्वत, होय ना, वरती आणि खाली। पण मग तुमच्या मैत्रीला किती वर्ष झाली? 25 वर्ष शाळेतली मैत्री? शाळेतली 5वी पासून एकत्र आम्ही। रेणुका स्वरूप सदाशिव पेठेत शाळेचं ना? आणि तुम्हाला सगळं तुमचं एकमेकींबद्दलचं माहिती आहे? एकमेकींच्या लग्नाला गेला होता तुम्ही? नाही, माझ्या लग्नाला कोणीच आलं नव्हतं, मी माझ्या एकटीचं लग्न लांब होतं। कुठे होतं लांब म्हणजे? संगमनेरला। मग का नाही गेला? नाही, पुण्याची लोक अशी वाकडी वाट करून प्रॉपर पुणेकर देवा, ऐकताय ना? आणि तिचं लग्न खूपच लवकर झालं, तेव्हा आम्ही शिकत होतो तेव्हा। नाही, खूप लवकर नाही, माझं मास्टर्स झाल्यानंतर लग्न झालं, ती सीए करत होती। सगळ्यात आधी लग्न त्यांचं झालं? नाही, तुमचं काय मॉन्टेसरी? म्हणजे तुमचं कसं काय? अरेंज मॅरेजच आहे माझं। असा का चेहरा का पडतोय त्यांचा? अरेंज म्हणल्यावर अरेंज म्हणतो हे एवढं लव्ह मॅरेज एवढे यांनी किस्से आहेत, तसे एवढे काही किस्से नाहीयेत, म्हणूनच अरेंज मॅरेज आहे। पहिला दिवस आठवतोय तो बघा बघीचा? म्हणजे आठवतोय तसा, का विसरावसा वाटतोय? असू शकेल, तेवढ्यात एक वाक्य बोलल्या त्या। आता माझं कसं झालंय की आता माझं एक टप झालंय 12 वर्षांचं, हे 13वं वर्ष, पुढे मी वनवासाकडे चालली। मग काय झालं काय? असं काही झालं नाहीये, ते ऑलरेडी गेलेत वनवासात, पुढे निघालेत? नाही, पहिल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी भेटलेलो आम्ही, त्या दिवशी असं झालेलं की ते मी, माझी आई आणि त्यांची आई होतं, तर साधारणतः मी इथे बसले असेल आणि तिकडे ते बसले असतील, आणि सासू इकडे बसले असतील, तर सासूबाईंनी इथल्या माणसाला उठून म्हटलं की जा तिकडे जाऊन बसा तुम्ही, आम्हाला बोलायचं। पण माणसाला माहिती पण नाही, त्याला कळलं पण नाही की का उठवताय तुम्हाला। सासूबाईंचा स्वभाव कसा आहे? छान आहे, मायाळू, खूप सांभाळून, मनावर दगड ठेवून का बोलताय एवढं? नाही बघा त्या प्राजूक काय केवढ्या हसल्या बघा त्या मनापासून। नाही, सासूबाई खूप छान सांभाळून घेतात। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।